श्री स्वामी समर्थ. कथासरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे. सवाष्ण स्त्रिया जशी मनापासून या नवीन वर्षामध्ये संक्रांतीची वाट पाहत असतात, त्यासोबतच आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी आपण आतुरतेने या संक्रांतीची वाट पाहत असतो. ते म्हणजे आपल्या लाडक्या बाळाचं करायचं असलेलं बोरनान. हा शब्द बोरनान किंवा बोरनान असा दोन्ही पद्धतीने उच्चारला जातो. बोरनान आपण जेव्हा करत असतो त्यावेळी त्यामागे काही शास्त्रीय आणि पारंपरिक विधी आणि कारणं देखील आहेत. आपण या गोष्टी करत असताना त्यामागील कारणं काय असतात आणि कशा पद्धतीनं आपण हे बोरनान करायचं असतं, त्यासाठी आपण कोणत्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं असतं, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती आपण त्या अगोदर जाणून घेणं गरजेचं असतं. चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बोरनानाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण की आपला व्हिडिओ आणि चॅनेल हा दोन्हीही तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मैत्रिणींनो, यंदाच्या वर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे. भोगी, मकर संक्रांत आणि त्यानंतर येणारी किंक्रांत असे तीनही दिवस आपण अतिशय उत्साहाने आणि आनंदाने ही संक्रांत साजरी करत असतो. तसं पाहायला गेलं तर किंक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्याही शुभविधी करायच्या नाहीत असं मानतो. मात्र बोरनानाचा हा विधी किंक्रांतीलाच केला जातो. आणि त्या दिवशीच का किंवा या दिवशी आपण कोणत्या रंगाचं वस्त्र देखील आवर्जून परिधान करायचं असतं ह्याची माहिती व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला आता सांगूनच टाकते. आपल्याला सगळ्यात अगोदर हे जाणून घ्यायचं आहे की बोरनान आपण किंक्रांतीला का करतो. मकर संक्रांतीचा काळ हा थंडीचा असतो आणि येथून पुढं ऋतू बदलण्यास सुरुवात होत असते. या काळामध्ये वातावरणामध्ये कोरडेपणा असतो. बोरनानामध्ये वापरली जाणारी जी फळं आहेत, ज्यामध्ये बोरं, ऊस, हरभरे हे या ऋतूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. बोरामध्ये क जीवनसत्व असतं, तर ते आपल्या मुलांच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. हे शरीराला ऊर्जा आणि उष्णता देतं. असं मानलं जातं की मुलांचं कौतुक होत असताना त्यांना कोणाची दृष्ट लागू नये. बोरनान करताना त्यामुळंच मुलांना काळ्या कपडे परिधान करायचे असतात. यासोबतच हलव्याचे दागिने देखील घातले जातात. डोक्यावरून फळे आणि गोड पदार्थ ओतल्यानं मुलांची दृष्ट निघून जाते आणि त्याला दीर्घायुष्य लाभते अशी यामागची श्रद्धा आहे. त्यामुळंच आपल्याला हे बोरनान करायचं असतं. यामागे आणखीन एक कारण म्हणजे मुलांमध्ये सामाजिकता वाढते. बोरनानाच्या निमित्तानं आजूबाजूची लहान मुलं देखील आपल्या घरी येत असतात आणि त्यामुळं आनंदाच्या गोष्टींमध्ये वाढ होत असते. आणि यासोबतच आपण एकमेकांशी संवाद साधून आपलं नातं हे अधिकच दृढ होत असतं. तर अशा पद्धतीनं आपल्या मुलांच्या दृष्ट काढण्यासाठी यंदाच्या वर्षी तुम्ही हे बोरनान नक्की करा. साधारणतः हे बोरनान आपण 1 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांसाठी करत असतो. आता यानंतर आपण जाणून घेऊया की बोरनानाची तयारी तुम्हाला कशा पद्धतीनं करायची आहे ते. आपल्या मुलांना शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालून तुम्ही हलव्याच्या दागिन्यांनी सजवायचं आहे, ज्यामध्ये मुकुट, माळ, पैंजण आणि कमरपट्टा अशा हलव्याच्या दागिन्यांची रेलचेल आता आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतेच. असे तयार दागिने तुम्ही आणू शकता आणि आपल्या बाळाला त्यांनी सजवू शकता. एका मोठ्या टोपलीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही पुढील गोष्टींचं मिश्रण करायचं आहे, ज्यामध्ये लाल बोरं, ऊसाचे छोटे तुकडे, हरभऱ्याचे ओले डहाळे, मुरमुरे किंवा लाह्या, चॉकलेट आणि बिस्किटं, हलवा आणि साखरेच्या गाठी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका मुरमुऱ्यांच्या टोपलीमध्ये किंवा भांड्यांमध्ये मिश्रण करायचं आहे. आपल्या मुलाला पाटावरती बसवून सुवासिनींनी सगळ्यात अगोदर त्याचं औक्षण करायचं आहे. औक्षण झाल्यानंतर तयार केलेलं मिश्रण मुलांच्या डोक्यावरून हळुवारपणे पावसासारखं ओतायचं आहे आणि तिथं उपस्थित असलेले जे छोटे बाकीची लहान मुलं आहेत त्यांनी अशा या वस्तू गोळा करण्यासाठी तिथं धावायचं देखील असतं, जेणेकरून त्यामधील या बोरनानाचा आनंद त्या मुलांना देखील घेता येईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की यावेळी आपल्या बाळाच्या डोक्याला किंवा अंगावरती मार बसू नये यासाठी आपण एखादी चाळणी बाळाच्या डोक्यावरती धरून मगच ही आंघोळ किंवा हे स्नान घालायचं असतं. आता यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोरनान करत असताना किंवा हे बोरनान घालत असताना आपल्या बाळाला काळ्या रंगाचे वस्त्र का परिधान करायचे. तर लक्षात घ्या की मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यामध्ये येतो. आपल्या भारतामध्ये तेव्हा कडाक्याची थंडी असते आणि विज्ञानानुसार काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. लहान मुलांना थंडी वाजू नये आणि त्यांच्या शरीरामधील ऊब टिकून राहावी या उद्देशानं त्यांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. यामुळे त्यांचं थंडीपासून नैसर्गिक संरक्षण होतं.
संक्रांतीनंतर सूर्य हा उत्तर गोलार्धामध्ये प्रवेश करतो, ज्यामुळं थंडी हळूहळू कमी होऊ लागते आणि उष्णता वाढू लागते। या संक्रमण काळामध्ये शरीराला उबदार ठेवणं गरजेचं असतं, त्यामुळं काळ्या रंगांच्या या कपड्यांमुळं ह्या गोष्टी सोप्या होतात आणि आपण त्यासाठी आपल्या बाळाला काळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची असतात। लहान मुलं दिसायला खूप गोंडस असतात। बोरनान करताना अनेक लोक त्यांना पाहायला येतात। अशा वेळी आपल्या मुलाला कोणाची दृष्टी लागू नये म्हणून देखील प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपण हा काळा रंग वापरतो। आपण आपल्या लहान मुलाला काळा टिळा लावतो, त्याचे कारण देखील हेच आहे। हलव्याच्या दागिन्यांनी आपल्या बाळाचं सौंदर्य वाढतं। काळ्या रंगाच्या कपड्यावरती पांढऱ्या शुभ्र हलव्यांचे दागिने अत्यंत उठून दिसतात, त्यामुळं आपल्या बाळाचं रूप देखील अधिक खुलून दिसतं। हिंदू धर्मामध्ये एरवी शुभकार्याला काळा रंग टाळला जातो, परंतु मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे ज्या दिवशी काळा रंग परिधान करणं हे खूप शुभ मानलं जातं। तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणून कटुता संपवण्याचा हा सण असतो। यंदाच्या वर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आली आहे। दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 संक्रांतीचा हा पुण्यकाळ असेल, तर महापुण्यकाळ हा दुपारी 3:13 ते संध्याकाळी 4:58 राहील। तुम्हाला जर संक्रांतीच्या दिवशी हे बोरनान करणं शक्य नसेल तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी ते करू शकता। बोरनान हे केवळ संक्रांतीच्या आणि किंक्रांतीच्या दिवशीच केलं पाहिजे असं नाही, तर 14 जानेवारीपासून ते रथसप्तमी ही 25 जानेवारी 2026 आहे। या 10 ते 12 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही बोरनान करू शकता। यासाठी सहसा दुपारची किंवा संध्याकाळची वेळ निवडली जाते। घरामधील आणि आजूबाजूची लहान मुले घरी जमू शकतात, जेणेकरून खाऊ लुटण्याचा आनंद सर्वांना घेता येईल। अशाच वेळी तुम्ही बोरनानाची ही वेळ ठरवू शकता। तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीनं संक्रांतीला येणारं हे बोरनान जर तुमच्या घरामध्ये कोणी लहान मुलं असतील तर अवश्य करा। त्यांच्यासाठी शास्त्रीय आणि पारंपरिक पद्धतीनुसार या दोन्हीही गोष्टींनी बोरनान हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि गरजेचं असतं आणि आपल्या मुलांचा आनंदही आपल्याला त्यामधून आजमावता येतो। तर आपण दिलेली माहिती तुम्हाला आवडली का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोरनानाविषयी आणखीन काही माहिती हवी जरी असेल तरी देखील तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता। तुम्हाला व तुमच्या परिवाराला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।